विश्व शांतीसाठी विशेष सामूहिक ध्यान सत्राचे आयोजन, तणावमुक्त व निरोगी जीवनाची अनोखी पर्वणी, ब्रह्माकुमारी नंदा दीदी. सध्याच्या अशांत वातावरणात जगाला मनाची शांती आणि सकारात्मकतेची नितांत गरज आहे. हीच गरज ओळखून ब्रह्माकुमारीज लातूर सेवा केंद्राच्या वतीनं 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता विशेष विश्व शांती मेडिटेशन सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी 21 डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मेडिटेशन दिवस किंवा विशेष शांती दिवस म्हणून पाळला जातो. याचे औचित्य साधून लातूर येथील सेवा केंद्रावर सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत ठीक 1 तास सामूहिक राजयोग मेडिटेशन केलं जाणार आहे. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता एका विशेष विश्व शांती मेडिटेशन सत्राचं आयोजन 22 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मोटिवेशनल स्पीकर राजयोगिनी बी.के. उषा बेहेनजी यांचे स्ट्रेस मॅनेजमेंट वर विशेष मार्गदर्शन, प्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर सुधीर वनशेळगीकर यांचे डाएट मॅनेजमेंटवर व्याख्यान, मनाला शांती देणारी सुमधुर म्युझिकल इव्हिनिंग. कार्यक्रमाचा उद्देश, या विशेष सत्राचा मुख्य उद्देश जगभरात शांती, सलोखा आणि प्रेम भावनेच्या लहरी पोहोचवणं हा आहे. जेव्हा अनेक व्यक्ती एकाच वेळी एका शुभ संकल्पाने सामूहिक ध्यान करतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा पर्यावरणातील नकारात्मकता नष्ट करण्यास आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करते. या 1 तासाच्या सत्रात राजयोगाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता साधून विश्वाच्या कल्याणासाठी शुभ संकल्प केले जातील. या अनोख्या आध्यात्मिक उपक्रमात आणि ईश्वरीय कार्यात लातूरच्या सर्व भाविक नागरिकांनी आणि शांतीप्रेमी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन ब्रह्माकुमारीज लातूर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदा दीदी यांच्या वतीनं करण्यात आला आहे. यावेळी नंदा दीदी म्हणाल्या, सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात मानवी मनाला शांती आणि शरीराला आरोग्याची नितांत आवश्यकता आहे. याच उदात्त हेतूने आणि 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मेडिटेशन दिवसाचे औचित्य साधून ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय लातूर सेवा केंद्राच्या वतीनं भव्य प्रबोधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा दिनांक 22 डिसेंबर 2025 वार सोमवारी रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता दयानंद शिक्षण संकुल येथे दयानंद सभागृह बार्शी रोड लातूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर आणि राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषा बेहेनजी यांची उपस्थिती. त्या स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावमुक्ती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. राजयोगाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता कशी साधावी आणि तणावमुक्त आनंदी जीवन कसं जगावं याचे अमूल्य मार्गदर्शन त्यांच्या ओजस्वी वाणीतून लातूरकरांना लाभणार आहे. शरीर हेच मानवी जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी आद्य साधन आहे, हे लक्षात घेऊन प्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर सुधीर वनशेळगीकर हे डाएट मॅनेजमेंट, आहार नियोजन या विषयावर संवाद साधतील. बदलत्या जीवनशैली सुयोग्य आहार कसा असावा याविषयी ते शास्त्रीय माहिती देतील. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आणि मनाला आध्यात्मिक अनुभूती देण्यासाठी विशेष म्युझिकल इव्हिनिंगचे आयोजन करण्यात आलं आहे. सुरेल संगीताच्या माध्यमातून उपस्थितांना शांततेचा अनुभव घेता येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून लातूरच्या सर्व सुजाण नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजयोगिनी ब्रह्माकुमारी नंदा दीदी, संचालिका ब्रह्माकुमारीज लातूर सेवा केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे. यावेळी सर्व कुमारिका व कुमार उपस्थित होते. लातूरमध्ये 21 आणि 22 डिसेंबरला विश्वशांतीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार, त्याबद्दल काय माहिती? ओम शांती. आंतरराष्ट्रीय मेडिटेशन दिवस या निमित्ताने ब्रह्माकुमारीज राजयोग भवन या ठिकाणी सायंकाळी 6:30 ते 7:30 21 डिसेंबर रोजी विश्व शांतीसाठी आपल्या सर्व लातूर बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे. तसेच 22 डिसेंबरला दयानंद सभागृह या ठिकाणी आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषा बेहेनजी यांचे व्याख्यान, तणावमुक्ती आणि विश्व शांतीसाठी योगदान याचे आयोजन केलेलं आहे. तरीच आपण सर्व लातूरमधील बंधू आणि भगिनींनी याचा लाभ घ्यावा. नम्र निवेदन. ओम शांती.